हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना शुभ सकाळ। तर मित्रांनो बघा, आता आपली दीदी तोडती मस्त असे टोमॅटो आणि आज शेतामध्ये आपल्याला खूप काम आहे। तर टोमॅटो तोडून झाल्यानंतर सुद्धा बरीच कामे आहेत। इकडे भैयाची चालू आहे सायकल खोल फिटिंगचं काम। खरं तर भैया सायकल खेळण्यापेक्षा जास्त भैयाची सायकल खोलण्याचंच काम असतं। नेहमी सायकल खोलतो जोडतो, त्याला एवढंच काम असतं। तर दीदीचं चालू आहे टोमॅटो तोडायचं आणि दीदीने बरेचसे टोमॅटो तोडलेले पण आहेत। आज दीदी एकटीच टोमॅटो तोडणार आहे, कारण मला पण भरपूर काम आहेत आणि भैया तर काय, भैयाचा विषयच नाही। तर बघूया दीदीने किती टोमॅटो तोडले, दीदीचं नक्की काय चाललंय। तो झाले टोमॅटो तोडून? किती जाळ्या भरल्या का? हा, किती 2-3 साऱ्या झाल्या ना? तर अजून आपल्याला हे तंबाटे तोडायचे बाकी आहेत आणि माल पण थोडाच आहे, म्हणजे एवढा काही माल नाही आहे, थोडाच माल आहे आणि दीदी तोडती ती टोमॅटो। तर चला मी पण टोमॅटो तोडून घेते। मित्रांनो, हे आहे आपलं टोमॅटोचं शेत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण लसूण लावला होता। तर मग लसूण आपला कसा उगला की नाही उगला अजून, ते पण आपण पाहणार आहोत। तर लसूण आपण ही टोमॅटोच्या खालीच लावलेलं आहे, त्यामुळे चला आपण लसूण उगलाय की काय पाहू। मी पण चक्करला गेलेली नाही आहे। आणि आपल्याला अजून पण लसूण लावायचा आहे, म्हणजेच हा लसूण आपला खूप थोडा झाला, त्यामुळे अजून लसणाचं बी आणलेलं आहे आणि मग आता वेळ मिळाल्यानंतर पुन्हा आपल्याला तो लसूण लावायचा आहे। तर हा आहे लसणाचा वाफा। तर छोटे छोटे कोंब उगलेले आहेत लसणाचे। हे बघा, इथे लसूण हा जो आहे तर तो आहे लसूण, म्हणजे लसूण उगवत आहे। तर छोटा आहे, अजून व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, परंतु छोटे छोटे कोंब आलेले आहेत आपल्या लसणाला। 4 ते 5 दिवस झालेले आहेत लसूण लावून, त्यामुळे तो आत्ताच उगायला लागला आहे आणि 1-2 दिवसामध्ये तो मस्त असा दिसेल। तर बघा, या लसणाच्या तिकडे पुढे जे शेत दिसतंय तर तेथे आहे भेंडी आणि भेंडीच्या पलीकडे आहे घास। इकडे आहे टोमॅटो, टोमॅटोच्या साईडला आहे ती म्हणजे मका आणि इथे लसूण। मित्रांनो, आता ही जी फटी आहे तर एवढी फटी आपली उरलेली आहे, इथे पण आपण लसूण लावणार आहोत आणि लसूण लावून उरल्यानंतर आपल्याला पुढे पण रोप टाकायचं आहे। तर ते कसलं रोप असेल तेही व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल। आपला भैया पण आलेला आहे टोमॅटो तोडायला। बादली नाही आणली का बरं? दीदी सोबत जा, दीदीला मदत कर। तर आज आहे मुलांना सुट्टी, कारण आज आहे रविवार। मित्रांनो, इकडे आहे आपलं कोबीचं शेत। तर आपला कोबी पण मस्त झालेला आहे। आपण काही कोबी काढलेला आहे, काही कोबी आपला बाकी आहे, म्हणजे जो छोटा गट्टा आहे तो अजून बाकी आहे। तर आज पण आपण कोबी नेला होता बाजारला, म्हणजे आज आहे रविवार आणि आज प्रवरानगरचा बाजार होता, त्यामुळे आम्ही रात्री 10 बॅगा काढल्या होत्या आणि आज त्या विकण्यासाठी पण नेल्या। तर अजून आपला बराचसा माल शिल्लक आहे, म्हणजे फक्त 25% आपला माल संपलेला आहे आणि 75% माल आपला अजून बाकी आहे। तर बघा, अजून भरपूर कोबी आहे, पूर्ण शेतामध्ये आपला कोबी आहे। तर आपण हा जो कोबी लावलेला आहे तर तो सर्व कोबी 12,000 काडी लावली होती मित्रांनो, परंतु ऊन भरपूर होतं, हीट जास्त होती आणि पाऊस पण सतत चालू होता, त्यामुळे आपली 1000 ते 2000 काडी फेल गेली। त्यानंतर आपण ती पुन्हा सांडली, परंतु तेही रोप आपलं जमलं नाही, त्यामुळे 10,000च काडी धरायची। तर 10,000 रोप आपण लावलं होतं, म्हणजे जगलं आपलं 12,000 लावलं होतं, त्यातून 10,000 जगलं असेल, 2,000 तर काडी आपली फेलच गेली। त्यामध्ये आपण 1001 गट्टे विकलेले आहेत आणि अजून बाकी आपला भरपूर माल आहे। तर हा माल अजून, ह्या मालाला वेळ आहे, म्हणजे उशीर आहे, त्यामुळे आत्ता या पाण्याला म्हणजे कोबीला पाण्याची गरज आहे। तर मग आत्ता आपल्याला पाणी देखील भरायचं आहे। तर आपल्याकडे लाईट आहे ती म्हणजे 11 ते 5
सॉरी 11 ते 6. तर मग आपल्याला मोटर पण चालू करायची आहे आणि कोबीला पाणी पण द्यायचं आहे. चला तर मग मित्रांनो, टोमॅटो पण तोडायचे बाकी आहे. त्यानंतर आपल्याला कोबीला पाणी द्यायचं आहे. भरपूर कामं आहेत. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.